सध्या पंढरपूरच्या दिशेनं रवाना होणार होता, पण आम्हाला विनोदजी गुगे साहेब यांनी PI व DSP यांना लेटर लिहिले आणि आम्हाला तिथंच थांबवलं। आम्हाला जर त्याच वेळेला सांगितलं असतं की फडणवीस साहेबांची भेट होणार नाही तर पंढरपूरच्या दिशेनं धनगर समाज रवाना झाला असता। आमची एकच इच्छा आहे की धनगर समाजाला आरक्षण द्यावं किंवा देणार आहे का नाही हे कायदेशीर मार्गाने देवेंद्रजी फडणवीस साहेबांना हे आम्ही विचारण्यासाठी विश्रामगृहाच्या बाहेर आलेलो आहे आणि आम्हाला हे पंकज नारायण मोगे साहेब यांनी सोडलेलं नाही। आम्हाला विनंती आहे की शासन दरबारी आम्ही पंढरपूर दरबारामध्ये आलो आणि मागणं हे कुणाला मांडू हे नक्की आमची इच्छा आहे। मंत्रालयात गेल्यानंतर आम्हाला भेट देत नाहीत, विश्रामगृहाच्या बाहेर आल्यानंतर आम्हाला भेट देत नाहीत, नक्की आम्ही न्याय मागायचा कुणाकडं हे सध्या मोठा प्रश्न पडलेला आहे। आंदोलन करणार आहे का? जर समजा आमची भेट नाही जर झाली तर 100% आंदोलन महाराष्ट्रभर छेडू, सोडणार नाही। धनगर समाज पूर्ण महाराष्ट्रभर आहे, त्यामुळं आंदोलन हे 100% होईल। आज आंदोलन करणार आहे का? जर CM साहेबांची भेट न झाल्यास 100% त्याच्यात लिहिलेलं आहे लेटरमध्ये की न झाल्यास तुम्ही तुमच्या पद्धतीने कारवाई करा। आता जर लेटर लिहिलं SP साहेबांना, जरी नाही सोडलं तर आम्ही तशा पद्धतीनं आंदोलन करणार आहे।